नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? चांगलेच आहात कारण आता ॲडमिशन प्रोसेस चालू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं नवीन इंजिनिअरिंगचं. तर ॲडमिशन प्रोसेस चालू आहे आणि तुम्हाला काही विद्यार्थी ॲडमिशन इंजिनिअरिंगला घेताना नवीन मोबाईल वगैरे घेतात. तर त्या मोबाईलमध्ये स्टोरेज किती असावं आणि ॲप्स कोणते कोणते आपल्या इंजिनिअरिंगमध्ये लागणार आहे. तर स्टोरेज चांगला असलेला मोबाईल तुम्हाला घ्यायचा आहे. नवीन मोबाईल जर घ्यायचा असलं तर 8 GB रॅम आणि 128 स्टोरेज असलेला मोबाईल असला तर आपल्याला चालतो. तर आज आपण डिस्कशन करणार आहोत तुम्हाला लागणारे 10 ॲप्स आणि 2-3 वेबसाईट्स आणि 2-3 यूट्यूब चॅनल्स जे की तुम्ही तुमच्या रोजच्या वापरण्यात तुम्हाला लागणार आहे, जे की डेली युजेस करायला लागणार आहेत किंवा स्टडी करण्यास असू दे किंवा प्रोग्रामिंग रन करण्यास असू दे किंवा तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करण्यास असू दे, डॉक्युमेंट रिझ्यूम सेमिनार बनवण्यासाठी. तर हे ॲप आपण सांगणार आहोत. तर पहिला ॲप आहे जो आहे डिजिलॉकर. तर डिजिलॉकर हा ॲप तुम्हाला कंपल्सरी लागतो कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स काढता येतात. 10वी 12वी मार्कशीट असू दे किंवा कॉलेजचं मार्कशीट येथे अवेलेबल होतं. जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये रिझल्ट लागतो तेव्हा युनिव्हर्सिटीला ABC ID पाठवावी लागते. तर ABC ID ही डिजिलॉकर ॲपमध्ये जनरेट होते आणि तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही गव्हर्नमेंटल डॉक्युमेंट असतील तुम्ही ते इथे डिजिटली सेव्ह करू शकता. तुम्हाला कुठेही लागले तरी ते तुम्हाला अप्लाय करायला येतात. तर दुसरा ॲप आहे कोडिंग सी. तर दुसरा ॲप जो आहे तुम्हाला हेल्प करणार आहे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये बरेचसे युनिव्हर्सिटीमध्ये सी प्रोग्रामिंग हे लँग्वेज आहे. तर सॉफ्टवेअरच्या पोरांना तर सी पुढे आहे. सी बरेच वेळास आहे कारण सी ही मेन बेसिक लँग्वेज आहे जी की प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर ही प्रोग्रामिंग रन करण्यासाठी तुम्हाला कोडिंग सी हे ॲप लागणार आहे. हे पण तुम्हाला प्ले स्टोअरवरती अवेलेबल भेटणार आहे. मी सांगतोय ते सगळेच ॲप प्ले स्टोअरवरती अवेलेबल असणार आहे. तर कोडिंग सी हे ॲप तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेज कॉलेजमध्ये दिलेले प्रोजेक्ट असू दे किंवा प्रोग्राम्स असू दे हे रन करण्यासाठी, आउटपुट काढण्यासाठी हे बेस्ट ॲप आहे. मी पण हेच वापरत होतो. तर थर्ड ॲप आहे मित्रांनो, ते आहे टॅब स्कॅनर. जो टॅब स्कॅनर ॲप आहे तुमचे डॉक्युमेंट असू दे, क्वेश्चन पेपर्स असू दे, तुमच्याला काही पण सरांना पाठवायचं असू दे, सराकडं क्वेश्चन पेपर वगैरे घ्यायचं असू दे, नोट्स वगैरे घ्यायचं असू दे, हे फास्टमध्ये स्कॅनिंग करतं आणि ॲक्युरेट स्कॅनिंग करतं मित्रांनो. मग सारखं फोटो काढावं ते नीट येत नाही. तर त्याच्यासाठी हे टॅब स्कॅनर ॲप वापरलं जातं. तर दुसरा आहे आणि महत्त्वाचा आहे मित्रांनो स्नॅपटिव्ह. हे ॲप्लिकेशन क्रोमवरनं तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं आणि ह्याच्या सिक्रेट म्हणजे हे यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड करू शकता. तर जास्ती बोललो तर मला स्ट्राईक वगैरे भेटू शकतो. तर हा स्नॅपटिव्ह ॲप आहे. तर चौथा ॲप आहे मित्रांनो सिक्युअर VPN. जो सिक्युअर VPN आहे तो तुमचे व्हिडिओ डाउनलोड सेव्ह करण्यासाठी वापरला जातो. सिक्युअर VPN हा तुमच्या कॉलेजमध्ये वायफाय असेल आणि तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल, जोपर्यंत तुमचा स्वतःचा पासवर्ड येत नाही, कॉलेजमध्ये तुमचा स्वतःचा ID पासवर्ड देतात, ते काही वेळा तुमचं फास्ट चालत नाही, तेव्हा तुम्ही सिक्युअर VPN लावून सुद्धा तुम्ही नेट ॲक्सेस करू शकता. तुम्हाला अनलिमिटेड नेट सिक्युअर VPNने 400 KB 1 MB पर्यंत फास्ट भेटू शकतो. तुम्हाला मी साईडला लोगो आणि नाव लावून दाखील आणि ते प्ले स्टोअरवरती सर्च करून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर पुढचा ॲप आहे मित्रांनो मॅथ्स विथ प्रताप सर. तर मॅथ्स विथ प्रताप सर हा ॲप आहे जो प्ले स्टोअरवरती तुम्हाला भेटून जातो. हे जे आहेत ते सर बाटू युनिव्हर्सिटीचे मॅथ्सचे विषय शिकवतात, M1 M2 M3. तर यांचं यूट्यूब चॅनल पण आहे, ते पण तुम्ही बघू शकता. तर पुढचा ॲप आहे टेलिग्राम. हे टेलिग्राम तर सगळ्यांना माहीत आहे, पण काही विद्यार्थी 12वीचे टेलिग्राम वापरत नाही. तर मी तुम्हाला सजेशन करतो टेलिग्राम हे ठेवा आणि टेलिग्रामचे तुमच्या कॉलेजचे चॅनल वगैरे आहे ते तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतल्यावरती हे करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला उपयोगी पडेल. तर पुढचा ॲप आहे प्रदीप गिरी मॅथ्स अकॅडमी. तर हे पण ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती अवेलेबल होईल. तर प्रदीप गिरी अकॅडमी ही तुम्ही 12वीला 11वीला CET लेक्चर्स केले असतील त्यांचाच हा ॲप आहे. तर ते मॅथ्सचे लेक्चर्स घेतात, मॅथ्स केमिस्ट्रीचे फिजिक्सचे लेक्चर घेतात, ते तुम्हाला यूट्यूब चॅनल पण भेटेल. तर पुढचा ॲप आहे झूम मीटिंग. हे ॲप तुम्हाला ठेवायचं आहे कारण कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही झूम हा ॲप वापरला असेल लेक्चर घेण्यासाठी. तर ह्याची तुम्हाला कधी पण गरज पडू शकते कारण कॉलेजमध्ये ऑनलाईन वेबिनार अटेंड करतात ट्रेनिंग फील्डसाठी. हे वेबिनार
दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या कॉलेजवरून ऑनलाईन ठेवले जातात, तर तुम्हाला हा पण ॲप लागणार आहे. मॅथ्स फॉर्म्युला एक पुढचा ॲप आहे मित्रांनो. येथे सर्व तुम्हाला मॅथ्सच्या रिलेटेड, फिजिक्स रिलेटेड कोणत्या बी विषयाच्या असेल तर मेकॅनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ब्रँचेसच्या सर्व मॅथ्सचे फॉर्म्युले ह्या तुम्हाला ॲपमध्ये भेटतील. हा पण ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल. तर एवढे ॲप होते. आणि वेबसाईट म्हणायचं झालं तर तुम्हाला पायचार्म ही एक वेबसाईट वापरावी लागणार आहे आणि ChatGPT. तर हे 2 वेबसाईट्स आहेत जे की मेन आहेत आताच्या काळामध्ये, कारण AI बेस्ड टेक्नॉलॉजी आल्यामुळे पायथॉन ही लँग्वेजला खूप स्कोप आले आहे. आणि तुम्हाला पायथॉन ऑनलाईन लर्न करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे. तुम्ही पण पायथॉन ऑनलाईन कंपायलर सर्च करून तुम्ही पायथॉनचे कोड मोबाईलमध्ये सुद्धा रन करू शकता. तर ChatGPT म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्या किंवा कोणत्याही कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा वेबसाईट म्हणजे ChatGPT. आता ChatGPT 0.4 पर्यंत पोहोचलेली आहे. तर हे ChatGPT तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे पेपरच्या वेळेस अभ्यास करायला किंवा नोट्स काढायला, किंवा पेपरमध्ये आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आलेले प्रोग्रामिंगचे आन्सर्स, तुम्हाला प्रोग्राम्स कोड्स माहीत नसतात, ते ChatGPTवरून तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन टाकून ॲक्सेस करू शकता. 101% कोड रन होतात. तर मी पण तेच प्रोग्रामिंगसाठी वापरत होतो, तर तुम्ही पण वापरू शकतात. तर मित्रांनो, पुढचा ॲप आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस. हे तुम्हाला PC मध्ये पण यूज करता येतं आणि तुम्हाला मोबाईलसाठी हे बेस्ट ॲप्लिकेशन आहे. मायक्रोसॉफ्ट 365 आता ऑफिस माझ्या मोबाईलमध्ये आहे, जे की अपडेट पण होऊ शकतं. तुम्हाला मी प्ले स्टोअरवरती देईन आणि लिंक पण खाली देईन. तर ह्यातून तुम्हाला सेमिनार, प्रोजेक्ट्स किंवा सेमिनार रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्टवरती इथे तुम्हाला PDF वगैरे स्वतःची तयार करता येते. तुमचा एखादा रिझ्यूम वगैरे तयार करता येतो मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये. आणि एखाद्या फाईलमध्ये तुम्हाला एडिट करायचं असतं, जसं की दुसऱ्याचा प्रोजेक्ट असतो, तिथं दुसऱ्याची नावं असतात आणि तुम्हाला ते एडिट करायचं असते, तर तुम्ही ते सिलेक्ट करून एडिट करू शकतो. हे मोबाईलसाठी बेस्ट ॲप्लिकेशन आहे. तर हे पण तुम्हाला ॲप्लिकेशन यूज करायचं आहे. तर आता आपण बोलणार आहोत यूट्यूब चॅनल्सबद्दल, जे की तुम्हाला मॅथ्स, फिजिक्स सारखे विषय फॉर्म्युला बेस्ड किंवा अवघड विषय शिकवतात, जे की आहेत तुम्हाला टिकलेस अकॅडमी ऑफ मॅथ्स. हे जे चॅनल आहे ते शिकवतं M1, M2 आणि मेकॅनिक्स आणि फिजिक्स. हे याच्यापेक्षा अजूनही विषय आहेत जे की ते शिकवतात. आणि हे तर 3 विषय आहेत जे आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये तर फिक्स आहेत. तर पुढचा चॅनल आहे तो अपना मॅथ्सवाला ठाकूर सर. हे जे आहे ते मॅथ्स शिकवतात, बेसिकपासनं मोठेपर्यंत तुम्हाला मॅथ्स पूर्ण शिकवतात, कारण तुम्हाला हे शिकायला सोपं जातं. पुढचा चॅनल आहे कोड्स विथ हॅरी. तर हा जो कोड्स विथ हॅरी चॅनल आहे, येथे तुम्हाला पूर्ण डाटाबेस, कॉम्प्युटरचे प्रोग्रामिंग लँग्वेज, सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज आणि कॉम्प्युटरचं नॉलेज पूर्णपणे भेटून जातं. इथं डाटाबेस असू दे, कॉम्प्युटरचं नॉलेज असू दे, प्रोग्रामिंगचं नॉलेज असू दे, पूर्णपणे भेटून जातं. आणि दुसरे एक आहे मॅथ्ससाठी प्रदीप गिरी अकॅडमी. हे चॅनल आहे, हे पण तुम्ही रेफर करू शकता. तर एवढे ॲप आणि चॅनल्स आणि वेबसाईट्स होते जे की तुम्हाला यूज करायचेच आहेत, कारण हे यूज केल्याशिवाय तुमची इंजिनिअरिंग सोपी जाणार नाही. कारण आता तुम्हाला सोपं वाटतं, जेव्हा तुम्ही खरं इंजिनिअरिंगला जाल तेव्हा तुम्हाला कळतं. तर तुम्हाला हे ॲप यूज करायचेच आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ट्रॅव्हलरसुद्धा आहे, तुम्हाला ट्रॅव्हलिंग गाईडसुद्धा करतो, त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशाच अनेक इंजिनिअरिंगच्या व्हिडिओज मी देणार आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.